येस यू कॅन. मागील व्हिडिओमध्ये आपण ॲमीज आर वॉज वेअरपासून वेगवेगळी वाक्ये कशी तयार करतात ते समजून घेतले. या व्हिडिओमध्ये हॅव हॅज हॅडपासून वेगवेगळी वाक्ये कशी तयार करायची हे समजून घ्यायचे आहे. हॅव आणि हॅज ही वर्तमानकाळी प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत. प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणजे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे आणि हॅड हे भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद आहे. हॅव हॅजचाच भूतकाळ हॅड आहे. हॅव आणि हॅजचा अर्थ च्याकडे आहे, आहेत असा घेतात. तसेच हॅव आणि हॅज हे व्हर्ब ऑफ पजेशन आहे. म्हणजेच एखाद्या वस्तूची मालकी जर आपल्याकडे असेल तर त्यावेळेला हॅव आणि हॅजचा वापर केला जातो. तर सर्वप्रथम हॅव आणि हॅजचा वापर मेन व्हर्ब म्हणून कसा करतात ते पाहूया. फॉर एक्झाम्पल, आय हॅव अ रिस्ट वॉच. माझ्याकडे रिस्ट वॉच आहे, म्हणजे रिस्ट वॉच माझे आहे. नेक्स्ट, वी हॅव अ 2 BHK फ्लॅट. आमच्याकडे 2 BHK फ्लॅट आहे, म्हणजे तो आमचा आहे. यू हॅव मेनी फ्रेंड्स. तुला अनेक मित्र आहेत. दे हॅव टीम स्पिरिट. त्यांच्याकडे टीम स्पिरिट आहे. नेक्स्ट, ही हॅज अ सेन्स ऑफ ह्युमर. त्याच्याकडे विनोदबुद्धी आहे. शी हॅज क्रिएटिव्हिटी. तिच्याकडे सृजनशीलता आहे. या सर्व एक्झाम्पलचे तुम्ही निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की हॅव आणि हॅज ही दोनच सहाय्यकारी क्रियापदे वापरलेली आहेत. या एक्झाम्पल्समध्ये मेन व्हर्ब आलेले नाही, म्हणजेच हॅव किंवा हॅज यांचा वापर मेन व्हर्ब म्हणून झालेला आहे. त्याचा अर्थ च्याकडे आहे, आहेत असा होतो. या उदाहरणांवरून तुमच्या लक्षात आलेले असेल की आय, वी, यू, दे या सर्वनामांनंतर हॅवचा वापर केला जातो आणि ही, शी, इट या थर्ड पर्सन सिंग्युलर सर्वनामांनंतर हॅजचा वापर केला जातो. म्हणजेच कोणत्या व्यक्तीचं, मुलाचं, मुलीचं जर नाव असेल तर त्यानंतर हॅजच वापरले जाते. आता हॅडचा वापर पाहूया. हॅड हा हॅव हॅजचा पास्ट टेन्स आहे. आय हॅड अ बाईक म्हणजे माझ्याकडे बाईक होती. वी हॅड अ फार्म हाऊस. आमच्याकडे फार्म हाऊस होते. ही हॅड 5 हेक्टर्स लँड. त्याच्याकडे 5 हेक्टर जमीन होती. शी हॅड अ डायमंड नेकलेस. तिच्याकडे डायमंडचे नेकलेस होते. इट हॅड 2 ॲस्पेक्ट्स. याला 2 बाजू होत्या. जसे प्रेझेंटमध्ये हॅव किंवा हॅज वापरले जाते तसे पास्ट टेन्समध्ये हॅडच वापरले जाते. मग आय, वी, यू, दे असो किंवा ही, शी, इट असो, सर्व प्रोनाऊन नंतर किंवा नाऊन नंतर हॅडचाच वापर केला जातो. यानंतर हॅव, हॅज, हॅड या सहाय्यकारी क्रियापदांचा दुसरा वापर पाहूया. यांचा वापर हेल्पिंग व्हर्ब म्हणून केला जातो. सर्वसामान्यपणे हॅव, हॅज, हॅड हे परफेक्ट टेन्समध्येच वापरले जातात. पुढील उदाहरणांवरून तुमच्या हे लक्षात येईल. पहिल्यांदा आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्स पाहूया. फर्स्ट, विनायक हॅज डिस्ट्रीब्युटेड द मास्क्स अँड सॅनिटायझर्स. या एक्झाम्पलमध्ये हॅज हे हेल्पिंग व्हर्ब आहे आणि त्यानंतर मेन व्हर्ब डिस्ट्रीब्युटेड हे आलेले आहे. मेन व्हर्ब डिस्ट्रीब्युटचे डिस्ट्रीब्युटेड हे पास्ट पार्टिसिपल आहे. या एक्झाम्पलमध्ये हॅज डिस्ट्रीब्युटेड या मेन व्हर्बला मदत करते. नेक्स्ट एक्झाम्पल, आवर कॉलेज हॅज स्टार्टेड द ऑनलाईन लेक्चर्स.
या एक्झाम्पलमध्ये हॅज हे हेल्पिंग वर्ब आहे, स्टार्टेड हे पास्ट पार्टिसिपल आहे, म्हणजेच मेन वर्बचे तिसरे रूप. नेक्स्ट एक्झाम्पल, इंडियन सोल्जर्स हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड द ऑपरेशन. येथे हेल्पिंग वर्ब हॅव आणि पास्ट पार्टिसिपल कंप्लीटेड. नेक्स्ट एक्झाम्पल, विपुला हॅड ऑर्गनाइज्ड द विंटर कॅम्प. हॅड हेल्पिंग वर्ब, ऑर्गनाइज्ड पास्ट पार्टिसिपल. नेक्स्ट, आय हॅड गिवन हर सम गिफ्ट्स. हॅड हेल्पिंग वर्ब, गिवन पास्ट पार्टिसिपल. या सर्व ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये हॅव, हॅज, हॅड हे हेल्पिंग वर्ब म्हणून आलेले आहे आणि त्यानंतर मेन वर्बचे थर्ड फॉर्मच येते आणि हा परफेक्ट टेन्स आहे. आता व्हर्बल क्वेश्चन किंवा WH क्वेश्चनमध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून हॅव, हॅज, हॅडचा वापर कसा होतो ते पाहूया. फॉर एक्झाम्पल, हॅव यू सबमिटेड द फी? हॅज शी सेंड द फोटोज? व्हाय हॅव यू जॉईन दिस कोर्स? व्हाय हॅड ही किल्ड दॅट पर्सन? हे सर्व क्वेश्चन्स आहेत आणि यांचे जर तुम्ही नीट निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की हॅव, हॅज, हॅड याही क्वेश्चन्समध्ये हेल्पिंग वर्ब म्हणूनच आलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल, हॅव यू सबमिटेड, हॅव हेल्पिंग वर्ब, सबमिटेड मेन वर्ब. सेकंड एक्झाम्पलमध्ये हॅज हेल्पिंग वर्ब, सेंट मेन वर्बचे तिसरे रूप. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये हॅव हेल्पिंग वर्ब, जॉईंट मेन वर्बचे तिसरे रूप. नेक्स्ट एक्झाम्पल, हॅड हेल्पिंग वर्ब, किल्ड मेन वर्बचे तिसरे रूप. थोडक्यात ॲसर्टिव्ह सेंटेन्स, व्हर्बल क्वेश्चन किंवा WH क्वेश्चन या वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांमध्ये हॅव, हॅज, हॅडचा वापर हेल्पिंग वर्ब म्हणून केला जातो आणि तो फक्त परफेक्ट टेन्समध्येच केला जातो आणि त्यानंतर पास्ट पार्टिसिपल येतेच. असे म्हणतात, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजेच सरावाने मनुष्य हा परिपूर्ण होतो. म्हणून तुमच्या सरावासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रॅक्टिस टेस्टची लिंक दिलेली आहे. पार्ट्स ऑफ स्पीच आणि आर्टिकल्स यावर आधारित ही प्रॅक्टिस टेस्ट डिझाईन केलेली आहे. व्हिडिओच्या खाली त्रिकोणाचे उलटे चिन्ह आहे, त्यावर क्लिक करून डिस्क्रिप्शनमध्ये जाता येईल आणि त्या ठिकाणी प्रॅक्टिस टेस्टची लिंक तुम्हाला मिळेल. या व्हिडिओबद्दल तुमचे काही डाऊट्स असतील तर ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डू, डज, डिड यांपासून वाक्य कसे तयार करतात हे पाहणार आहोत. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.